नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एकदम मोकळा सुटसुटीत असा व्हेज पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा आपण व्हेज पुलाव बनवत असतो, पण तो चिकट होतो किंवा पाणी खूप असल्यामुळे तो असा पानसट लागतो. तर तांदूळ घेतल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये पाणी किती घालायचं हे प्रमाण जर अचूक आपल्याला माहिती असेल तर तुमचासुद्धा व्हेज पुलाव असाच मोकळा सुटसुटीत होईल. तर चला पटकन रेसिपीला वळू. इथे मी काही निवडक भाज्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळभाज्या घालू शकता. त्यानंतर इथे मी 3 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता व्हेज पुलाव बनवताना बासमती तांदूळ हा जुना आणि लांबका जो असतो तो घ्यायचा. त्यामुळे व्हेज पुलाव मोकळा सुटसुटीत होतोच, पण खायला चवदार लागतो. तांदूळ धुवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं. तुम्हाला एक वाटी दाखवलेली आहे, त्या वाटीने मी इथे तांदळाचं प्रमाण घेतलेले आहे. आता भाज्यांमध्ये मी इथे काय घेतलेलं आहे, शिमला मिरची, फरसबी घेतलेली आहे, तोंडली घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना, खडा मसाला, मटार, बटाटा आणि टोमॅटो. अर्धी वाटी घट्टसर आपल्याला दही घ्यायचं. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे कांदा लसूण आपण खात नाही किंवा आपण गुरुवारचा जेव्हा आपण नैवेद्याचं ताट बनवतो तेव्हा आपण व्हेज पुलाव बनवतो, तर कांदा लसूण आपण यामध्ये घालणार नाही आहे आणि जे नेहमीचे मसाले तेच आपण यामध्ये वापरणार आहे. 2-3 पाळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं, खडा मसाला घालून घ्यायचा, जिरी आवर्जून आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतरनं टोमॅटो यामध्ये चिरून घालायचा. आता तुम्ही इथे अख्खा घालू शकता किंवा टोमॅटोची पेस्ट करून तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतरनं जे तुम्हाला मी मसाल्याच्या डब्यातले मसाले दाखवले होते, कांदा लसूण सोडून बाकीचे तुम्ही सगळे मसाले घालू शकता, ज्यामध्ये कांद्याचा किंवा लसणाचा वापर केलेला नाही असे मसाले तुम्ही ह्या भातामध्ये घालू शकता. मोजकेच असे 2-4 मसाले ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला जात नाही. मसाले घालून घेतले की आपल्याला दही घालून घ्यायचं. 1 वाटी इथे आपल्याला ताजी फ्रेश अशी दही घालायची आहे. पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला यामध्येच घालून घ्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. हलवलं, मीठ आपल्याला 1 चमचा घालायचं आहे. हलवून आपल्याला थोडंसं वाटलं तुम्हाला असं की खूप घट्ट आहे, तर तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आणि मसाला झाकून 5 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा किंवा तसंही तुम्ही टाकलं तरी काहीही हरकत नाही. त्यानंतरनं ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहे त्या भाज्या तुम्ही इथे यामध्ये घालू शकता. सीझन आता हिवाळी चालू आहे. थंडीच्या सीझनमध्ये खूप साऱ्या अशा व्हेजिटेबल फळभाज्या आपल्या बाजारात येत असतात. त्या सगळ्या तुम्ही थोड्या थोड्या घातल्या ना तरी चालेल. त्यानंतरनं इथे तांदूळसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा. व्यवस्थित भाज्या आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचं. आता भातात घालताना काय करायचं आहे, पाणी अख्खं गार घालायचं नाही, थंड घालायचं नाही, तर पाणी कोमट घालायचं. 3 वाट्या आपण तांदूळ घेतलं होतं, 3 वाट्यांसाठी आपल्याला 6 वाट्या म्हणजे तांदळाच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की भाताला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आलेली आहे, उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे, भात परत एकदा खालीवर करून घ्यायचा, कारण भाज्या सगळ्या अशा वरती येतात, पाण्याच्या वरती येतात. त्यामुळे भात खालीवर करून घ्यायचा आणि परत झाकण ठेवून इथे मात्र गॅस आपल्याला बारीक करायचा. अगदी 10 मिनिटात हा पुलाव आपला बनवून तयार होतो. हा पुलाव बनवायला जास्तीत जास्त 20 मिनटं खूप झाले. भात शिजायला 10 मिनिटात हा तांदूळ पटकनी शिजला जातो. बाकीची तयारी करायला जर तुम्ही 10 मिनिटं दिले तर अगदी 20 मिनिटामध्ये हा व्हेज पुलाव बनवून तयार होतो. बघू शकताय भाज्या वरती आल्या. भात झाऱ्यानेच खालीवर करायचा. उलथण्याचा वापर अजिबात करायचा नाही. झारा वापरला की भात चिटकत नाही, तांदूळ तुटत नाही, अख्खा संगीन असा लांब सडक भात आपला तसाच राहतो. खालीवर करून घ्यायचा म्हणजे भाज्या वरती ज्या आलेल्या असतात त्या मिक्स होतात. तर इथे तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही गुरुवारचा उपवास सोडायला सुद्धा या पद्धतीने व्हेज पुलाव बनवू शकता. मोकळा सुटसुटीत असा आपला व्हेज पुलाव इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हेज पुलाव कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.